हॅलो, गुड मॉर्निंग. डे सेकंड आज जावडे सेलिब्रेशन. ॲक्च्युली आता मेन सेलिब्रेशन होते मेन डेचं. सगळ्या गाड्या इथं आल्यात. काय झालं, रात्री बरंच राडा झाला. म्हणजे राडा म्हणजे पॉझिटिव्ह, मजा आलेली आहे. आणि जेवण करून झोपायला बराच उशीर झाला. तर मग आता बघितलं रात्री कधी मजा आली डान्स करत. त्यामुळे काय परत व्लॉग करत बसलो नाही. आता तुम्हाला दाखवतो मेन इव्हेंट, ज्या इव्हेंटसाठी आपण आलो ती इव्हेंट दाखवतो. जावाच सगळ्यांना रेट्रो गाड्या, जवळ 50 गाड्या असतात. आणि इतक्या क्वालिटी मेंटेन केल्यात, नादच करायचा. म्हणजे ह्या गाड्या म्हणजे हत्ती आहेत, 2 स्ट्रोक गाड्या एवढ्या मेंटेन करायला लागतात, खतरनाक. आणि एवढी शौकीन माणसं आहेत. दाखवत चला. ते तापोळे ते साजरा होत आहे. तरी प्रत्येक माहितीची, प्रत्येक गाडीची ओनर हे तुम्हाला माहिती सांगत आहे. ऐका, हे माझं 1968 नाव मॉडेल आहे. नाव सांगितलं नाव. नमस्कार, माझं नाव अक्षय जाधव, मी साताऱ्यावरून आहे. हे 1968चं मॉडेल आहे. आमची घरातलीच गाडी आहे. वडिलांची पहिल्यापासून गाडी होती आणि नंतर काळानुसार वापरायची बंद झाली होती. नंतर मी रिइन्स्टॉल करून घेतली ही गाडी आणि आता वापरतोय. चांगली गाडी आहे. बरं, एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला 1929ला ही गाडी मॅन्युफॅक्चरिंग झाली आहे. तरी तुम्हाला तुमचे वडील वगैरे आजोबा वापरत होते. त्याच्यानंतर तुम्हाला वापरताना त्या आता हे जे स्पेअर पार्ट वगैरे बंद झाले, त्याचा वापर तुम्हाला एक अनुभव सांगा गाड्यांचा. काय आमचा साताऱ्याचा जो ग्रुप आहे तो एकदम कम्फर्टेबल आहे. एकमेकांशी सगळेजण पार्ट वगैरे आणून देतात, एकमेकांना मदत करतात. किंवा असं झालंय का बाबा, तू एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलाय आणि गाडी बंद पडली, त्यावेळी तुम्ही काय करता? सगळे मित्रच चालू करून देतात. म्हणजे 1929 जरी गाडी मॅन्युफॅक्चरिंग जरी असली, आत्ताच्या वेळी याचे मिस्त्री किंवा मटेरियल वगैरे अवेलेबल करून देतात. हे भरपूर छान आहे आणि ह्या गाड्या सुद्धा व्यवस्थित मेंटेन ठेवल्या आहेत. पुढे बघूया आपण. आहे अक्षय कदम यांची बाईक आणि त्यांचा अनुभव आहे का? गाडी 1969ची आहे. आवड म्हणून गेली 4 वर्षापूर्वी गाडी घेतलेली आहे. गाडीला आजपर्यंत घेतल्यापासून कधीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि जसं आत्ताच्या नवीन गाड्या आपण बघतो की गाडीचं सारखं काम निघतंय, तसं ही गाडी किती दिवस जरी उभी असेल, पहिला कितीला गाडी चालू असंच 2 स्ट्रोकचं एक ब्रीद वाक्य आहे, एक गेअर आगे और दुनिया सारी पीछे. नमस्कार, मी मकरंद पाटील. ॲक्च्युली ही गाडी मी कैलास साहेबांकडनं घेतली. त्याच्या आधी माझ्याकडे जावा होती. मी जावावरती जावाडे साजरा करतो आणि राईडला पण जातो. ह्या गाडीचा एक्सपिरियन्स माझा लहानपणीपासून आहे, त्यामुळे मला याच्याबद्दल खूप प्रेम आहे. SD जावा हा आयुष्याचा एक असा घटक आहे जो आयुष्यातून कधीही विलग होऊ शकत नाही. ही गाडी सध्या मी रिस्टोअर केलेली आहे योगेश मिस्त्रींकडे, योगेश लामदाडे मिरजवाले. त्यांच्याकडून असा एक्सपिरियन्स आहे की ते स्वतः गाडी पूर्ण झाल्याशिवाय गाडी देत नाहीत आणि असं किती वेळ लागेल तेही सांगत नाही. त्याच्यामुळे गाडीला वेळ लागेल पण गाडी क्वालिटीच बनेल आणि त्याच्याबद्दल शंकाच नाही काय. गाडी ही माझी मी स्वतः ह्याच्यावरती काम केलेलं आहे. मी 3 वर्ष ह्या गाडीसाठी स्वतः काम केलेलं आहे. जे माझ्या मनामध्ये होतं ते मी ह्या गाडीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टार्टिंग फ्रॉम कलर टू ऑल द कस्टमायझेशन टिल द डिस्क ब्रेक मी हे केलेलं आहे. आणि जावाडे तुमच्या सगळ्यांबद्दल मला आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा की तुम्ही सगळेजण जावाडेला इथं आला आणि जावाडेची तुम्ही सगळ्यांनी शान राखली, गाड्यांची शान राखली आणि तुम्ही गाड्या चालवताय. गाड्या जगवा आणि गाड्या सोबत जगा. मुकेश भोरे कोल्हापूरमधला आहे. ही गाडी 20-22 वर्ष एका जागेला लागलेली आणि गाडीची ताकदीने योगेश मिस्त्री ताकदीने स्टार्ट झाली गाडी. अण्णाने आणि प्रशांत थोडं काम केलं गाडीचं, पण योगेश मिस्त्रीने परफेक्ट झाली गाडी. किरकोळ प्रॉब्लेम होता. ज्यावेळी गाडीची कंडिशन होती, नेहमी मातीत होती, नेहमी गावत होती. त्या गाडी एवढंच गावत होतं, त्या पूर्ण पडली का दगडाला ठेवली ती गाडी. तुम्ही बघू शकता 20-20 वर्ष ज्या गाडी बाईक मातीत असतात त्या सुद्धा कलर न करता फक्त नॉर्मली जनरल चालण्यासारख्या अशा करून राईडसाठी येण्यासारखे असे काही युवक व्यक्ती आहेत, जेणेकरून फक्त SD जावा लवर आहेत. 200-250 किलोमीटर आणली नुसतं हे करून. आणि टोटल रनिंग हे 220 ते 250 किलोमीटर आहे. टोटल घाट एरिया आहे स्टार्टिंग पासून. आपल्या SD जावासाठी एक महत्वपूर्ण व्यक्ती आहे. तर आता आपण बघले योगेश मिस्त्री आहेत. आता काय झालं, माशा आम्ही ब्रेकफास्ट करत होतो तर आमचे मित्र केदार दानकर एक लय भारी वाक्य म्हणून गेले. म्हणले की हे जे ब्रँड्स आहेत एवढे वर्ष टिकून ठेवायचं जे काम करतात
ते हे फॅन्स करतात. फॅन्स म्हणजे हे सगळे फॅन्स आहेत, दर्दी माणसं आहेत. एवढ्या 20-20 वर्षाच्या जुन्या गाड्या चालू करून त्या मेंटेन करून हे करणं खूप अवघड काम आहे, कारण ह्यांचे पार्ट मिळत नाहीत. पण त्याचबरोबर हे जे मिस्त्री आहेत हे असे मिस्त्री मिळणं ह्यांच्या बोटानं म्हणजे जादू आहे, जादू. इतक्यात इथली मिरज, सांगली, मिरज, कोल्हापूरमधली एवढी माणसं प्रत्येक जण योगेश मिस्त्रींचं नाव होतं, योगेश मिस्त्री. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की योगेश मिस्त्री नुसते चांगले मिस्त्री नाहीत तर अतिशय चांगले डान्सर पण आहेत. काल रात्री तुम्ही बघितलं किती मजा केली त्यांनी. चलो अजून आपण दुसऱ्या गाड्या बघूयात. इंटरनॅशनल जावाडेसाठी लोकप्रिय हे RD 350 मानले जाणारे हाय टॉर्क आणि लॉ टॉर्क इस्लामपूर अक्षय घाग सॉरी हे आजपर्यंत त्यांनी 2 स्ट्रोकवर फक्त RDवर राईड केलेले आहेत. सर आपला अनुभव सांगा सर. नमस्कार, मी अक्षय घाग, मी राहणार घाटकोपर. RD 350 ही माझी तिसरी बाईक आहे. पहिली RX 100 होती जी मी 2007ला घेतली होती. त्यानंतर 5 स्पीडवर मी कन्वर्ट झालो आणि मग लास्टला मी RDवर फायनली सेटल झालो. RD मी ही साधारण 2013ला घेतलेली गाडी आहे, 1984 मॉडेल. ही तेव्हा मी घेताना ही 1 लाख रुपयाला घेतली होती गाडी आणि मी लगेचच गाडी घेतल्यानंतर हिला रिबिल्ड केली आणि त्यापासून ही गाडी अजून इंजिनला हिला हात लावलेलं नाही. आता 2025 चालू आहे, इतके वर्ष झाले या गाडीवर मी ट्रॅव्हलिंग करतो. बरं तुम्हाला RD 350 का आवडते? यामावर पहिल्यापासून प्रेम होतं. पहिले कॉलेजला पण सर ही यामाची गाडी नाही आहे, ह्याचं इंजन वगैरे सगळं राजूच आहे सर, मॅन्युफॅक्चरिंग. पुढे मला माहित होतं की मला HD जावा ग्रुपमध्ये जायचं. चालतं ना तुम्हाला? हा आहे ना, हा कोट नीट वाचा. फक्त न्यू मॉडेल्स, आय एम ओल्ड स्कूल. हा तो घेतो दुसरीकडे घेतो. हा SD जावासाठी 4 स्ट्रोक रायडर असून 2 स्ट्रोक लवर होणं हे शक्य नाही. परंतु हे तुम्ही हे जे गाडी मालक आहेत हे नागेश भोरे यांची गाडी आहे. याचा महाबळेश्वरमध्ये 5 मिलियन व्ह्यूज व लाईक फुल्ल गाडीने मिळवलेलं आहे. रिवर्स तो रायडर मीच होतो रिवर्सला. ही गाडी योगेश भोरेंची असून आवड निर्माण 2 स्ट्रोकची आवड निर्माण झाल्यामुळे यांनी ती गाडी खरेदी केली आहे. आणि यांनी नमस्कार, माझं नाव कैलास वडं, राहणार सांगली. मी स्पेशल रेस्क्यू फोर्सला आपत्कालीन पथकामध्ये काम करतो. मी 2 स्ट्रोक लवर आहे. SD जावा, बॉबी, राजदूत, यामा ह्याचा मी पूर्ण माझ्या गाड्या आहेत माझ्याकडं. मला 2 स्ट्रोक राईड करणे आवडतं. मला 2 स्ट्रोक गाड्या मला आजपर्यंत माझ्या घरामध्ये आहेत, म्हणजे आमच्या वारसाने चाललेल्या आहेत किंवा आमच्या आजोबा पंजोबा. त्याच्यानंतर मी त्यांचा वारसा पुढे चालवत आहे व त्याची आवड मायामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ज्या गाड्या आहेत माझ्याकडे त्या पूर्णपणे रिस्टोर आहेत. एक स्टार्ट मारला, किक मारली तरी गाडी चालू होत आहे. अशा पद्धतीनं आजपर्यंत मी गेली 2017पासून योगेश लामदाडे यांच्यापासून माझी ओळख झाली. आजपासून त्यावेळेपासून आजपर्यंत मी 2 स्ट्रोक लवर आहे. आणि त्या गाड्या मेंटेन ठेवणं हे इंटरनॅशनल जावा डे किंवा SD जावा राईड किंवा रायडर यांच्याकडून तुम्ही अनुभवलेला आहे. काही व्हिडिओ तुम्ही बघितला असताना. याच्या पुढे सुद्धा या तुम्ही जे सगळ्या गाड्या पाहत आहात हे माझ्यासारखे असे कित्येक लोक आहेत जेणेकरून त्यांनी आजपर्यंत गाड्या जिवंत ठेवले काम केलं आहे. 1929 पासून ते 2025 पर्यंत ज्या गाड्या आज रोडवर पळत आहेत आणि त्यांचं आकर्षण हे राईड करत असताना काही लोक किंवा काही युवक ते पाहिल्यानंतर त्यांच्या अंगात सुद्धा अशी ऊर्जा निर्माण होते की बाबा ह्या गाड्या कोणत्या आहेत आणि ह्या कशा चालतात रोडवर आणि एवढ्या वर्षाच्या हे तुम्ही पाहत आहात. आणि काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, प्रत्येक ओनरची माहिती तुम्हाला दिली आहे की अशा तऱ्हेने ह्या 2 स्ट्रोक जिवंत गाड्या ठेवण्याचं काम हे युवक करत आहेत. 2025 जावा इंटरनॅशनल डे तापोळे ते साजरा होत आहे. तरी पूर्ण गाड्यांची माहिती तुम्हाला गाडीचे फोटो आणि व्हिडिओ दिले जातील. नमस्कार. चमत्कार. जावाडे 2025 या निमित्तानं आपण इथे सगळे जमलेले आहे. सर्वांचं आलेल्या लोकांचं मी इथे स्वागत करतो. खूप सारे लोक नवीन आलेले आहेत, जुने लोक पण आहेत जे खूप दिवसांनी आलेले आहेत. ओके, सो जावा राईड संपलेली आहे. 1 डे राईड, जावा इंटरनॅशनल डे राईड. आता सगळे निघाले आहेत रायडर्स, पॅकअप झाले सगळे. खाली बा गाड्या चालू केल्यात. आता आम्ही पण कल्टी मारतोय. माझा आवरले, जानकर बिनकर सगळे येतात. जाधव आणि आप्पा हे आला, जानकर आलेले आहेत. आता
मिळते. चला चालू करू. जिंदगी बॉयज मैं तू ही आखिर तुझा मेरी और ही आहे आमची व्हॅन कसली सपोर्टिंग व्हॅन आहे. हॉलिडे ही जीप आहे जीप. हँग 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 हँग. महाबळेश्वरात गाड्या अडवू नये म्हणजे बरं. सगळ्यांचं धोरणच आहे. वाव. राजश्री मला शिव्या देणार आहे लेट झालाय म्हणून, बट ह्या व्ह्यू साठी राजश्रीच्या शिव्या वरत आहेत. माझा ब्लॉग बघतात राजश्री मला अजून शिवाय घालेल. मजा आली मजा आली मजा आली. पोरं पॅशन बिशन घेऊन गाड्या आलेत. ॲक्टिवा काल एक काका तर ॲक्टिवा घेऊन आले ते. एक लय भारी पोरग्यावर घे एक नंबर. आत्ता जे गेले ना दादा पोरगे नाही सॉरी दादा मोठे एक नंबर माणूस आहे. वाव जानकर वरनं खाली आलं नाही म्हणजे बरोबर आहे. निम्मा डोंगर सुटलाय हो. सुटलाय डोंगर रे. पेट्रोल वगैरे काही कोणाला आपल्याला तर काय भरायचं नाही. ज्याला कोणाला भरायचं असेल ते थांबतील. आपण पुढे घेऊ गाडी. हा जाधवांचा टी शर्ट असा आहे. वर्ल्ड इंटरनॅशनलच्या आवड आहे 2025 एक नंबर. लईच क्वालिटी इव्हेंट होता पण बरं का. आणि स्पॉट एवढा खतरनाक होता त्यामुळं डबल हे काय म्हणतात त्याला आनंद द्विगुणित झाला. मज्जा आली मज्जा ओनली मज्जा. आणि स्टँड एक लय खतरनाक आलं. आता स्टँडचे थोड्या वेळानं उपयोग करून करायचा आपल्याला. आता जिथं कुठं थांबू ना तिथं आता पुढनं फुटेजेस घ्यायचे जरा. धर्मो रक्षित रक्षित रागाची पण चाललेलं आहे. धर्मो रक्षित रक्षित धर्मो रक्षित रक्षित हा रस्ता बघा. वाऊज इज रस्ता आहे. वाऊज इज I'm in the love with that road. चिकापुंगा चिंगा चिकापुंगा दुर्ड्याची लागा मला आठवण आलं तर आत्ता म्हणजे पोरीची आठवण येते सारखे. घरी जाऊन जरा मी करतो काय ते मैं उसके लिए कुछ लेके जाता है ना महाबळेश्वर से. वाह 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 वाह. तर लँडस्लायडिंग तुम्हाला म्हणलं ना लँडस्लायडिंगला डेंजर इश्यू आहे इथं. आणि मागच्या त्या दिवशी पेपरमध्ये पण आलेलं बरं का मागच्या आठवड्यात इथं हे झालं आहे म्हणून भूल गेला खाली. इट्स डेंजरस. तो काम चाललं आहे ह्याच्यावर वॉर फ्रंटवर. चलो काय तिथे गेला थांबणार ते. तो रस्ता बंद असल्यामुळे लँडस्लायडिंग झाल्यामुळे तो पूल गेला तिथं आता पूल टाकायचं चाललं आहे. आणि सगळ्यात घाल डेंजर आहे. हे रस्ता खरं केला यांनी रस्त्याच्या आधी पॅचिंग काम करायचं लय गरजेचं होतं. काय पॅचिंग हे असलं पॅचिंग इथं हे सिमेंटचं लावणं नंतर तो सगळा रस्ता वाया जातो. हो काय आपले कार्य हो का माणसं कशी असतात. त्या रस्त्यावर कॅन बिन टाकलेत. काय लागत क्वालिटी धबधब आहे. तुम्ही देखो ना ये क्या हो गया
तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी, मैं परेशान हूँ. जन्नत जर कुठं असेल तर ही आहे स्वर्ग. कसलं धुकं आहे क्वालिटी, नादच करायचा नाही. वा 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 वा, सुंदर. एकच शब्द आहे फक्त, सुंदर, अतिसुंदर. आपल्या त्या लाईट चालू करतो, दोन्ही पाकपूक पाकपूक करणार आहे. त्याला काहीतरी म्हणतात ना इंग्लिशमध्ये, अटेन्शन लाईट काय ते म्हणतात ना. फुल धुकं आहे, फुल ऑन. आणि SMK हेल्मेटचा फायदा बघा किती आहे. तुम्हाला सांगतो काय फायदा आहे. वाव, हे का नाही, हे ओस ओस म्हणतात ना ज्याला, जे तोंडाचं आपली वाफ येते का नाही, ते अजिबात नाही काचेवर बसत. सफर और ये मौसम हसी, आईच्या गावात काहीच दिसेना मला, आईच्या गावात काहीच दिसेना मला. काय दिसेना, नो. चुकीचं काम केलं मी. कॅमेरावर असताना हेल्मेट उचलणं अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. महाबळेश्वरमध्ये आम्ही आलेलो मॅगी खायला, मॅगी आणि चहा पिला आणि एवढाच शॉर्ट झाला. मॅगी खाल्ली आणि जाधवच्या फोनचा डिस्प्लेच गेला एकदम अचानक. काहीच करणं, खाली नुसताही करू असलेला. मेसेज बघता बघता सगळा कार्यक्रम झाला, डिस्प्ले गेला. तर डिस्प्ले रिप्लेस मिळेल तेव्हा म्हणलं आहे मित्र, फोन वॉरंटीमध्ये. अच्छा, गाडीला 20,000 किलोमीटर झाले महाबळेश्वरमध्ये. वा 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 वा, 20,001. वा, महाबळेश्वरमध्ये गाडी पुचली, 20,000 झालेले आहेत. आणि कसली क्वालिटी की जागा आहे ना महाबळेश्वर. धुकं 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 धुकं. त्या पोरींना काहीतरी घ्यायचं होते, आम्हाला चिक्की घेऊ. जानकर, एकच मिनटं चिक्की घेतो पोरींला. धुकं कसलं म्हटलं, हिमालयन असा एक झेंडा लावतो. इम्राननं लावला गाडीला तसा. वा वा, गिअर असला स्मूथ पडला, एक नंबर पडला. तर इथनं थेट घरी. वा वाउज 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 वाउज, क्या बोलूँ मैं, क्या मैं बोलूँ मैं. महाबळेश्वर कधीच तुम्हाला डिसअपॉइंट करत नाही त्याच्या ब्युटीनं, त्या सौंदर्यानं. कसलं धुकं पडले खतरनाक. आता पुढे तर त्या स्मशानाच्या तिकडे तर लयच खतरनाक असतो व्ह्यू. वाउज, बच्चे लोग मजे कर रहे हैं, डान्स करते मुर्गी. तो क्लासच नाही राहिला का त्या टाईपच्या. ट्रक म्हणतात ना, नाही फॉरेनमध्ये त्याला ट्रक म्हणते ते बघा. त्या गाड्या जे वापरते ती. तर तुम्ही घ्या, बोलेरो घ्या, जे आयला घ्याच. काय मॉडेलचं नाव आहे म्हणला, कॅम्पा. होय जानकर, मॉडेलचं नाही हिचं म्हणते आता बोलेरोचं. हां, कॅम्पर. ते कॅम्प करायला कॅम्पर का असं आहे का ती? असं नाही, मल्टीपर्पज आहे. ती जास्त साईडवर जास्त चालते का नाही, कामावर. कन्स्ट्रक्शनमध्ये लई चालते गाडी ती. मल्टीपर्पज आपल्याला ब्रेकडाऊन डायरेक्टच बंद पडले. चालवता चालूच बंद झाली डायरेक्ट. तुम्ही पुढे झाला. खरंच आहे बाईकची स्पिरिट आहे बाईकिंग सगळी थांबली, गाडी चालू केली आणि मगच कोल्हापूरची सगळी गाडी चालू. थँक्यू. चलो सी यू वेलकम. लाईन असते ना तुमचा नंबर तिथे जास्त असतो मागे असते लग्न सोडायचं.
गाडी बरोबर तिसऱ्यांदा बरोबर केली आमच्याबरोबर कारण तरी गॅप वाढलाय का? तिसऱ्यांदा चालू काय झालं? खाली करा खाली म्हणजे ऑन ना कॉपमध्ये जर घाण असेल तरी पण खाली येत नाही रिझर्वला तिथनं पाईप काढून कॉपच्या इथनं वर आता ते बॉटल भेटलं कधी कधी होते पॅक होतो आणि येत नाही कधी कधी. त्याला बऱ्याचशा गोष्टी परत गाडी खोलली सगळी आणि बऱ्याचशा गोष्टी कळल्या बरं का. आता गाडीचं काय झालेलं कचरा अडकलेला त्या पेट्रोलच्या पाईपमध्ये ते सगळे थांबले बाप लोक आहेत सगळे मकरंद दादा म्हणा हे सुरेश साहेब गाडी सगळी खोलली पुढं घेतली आणि काय केलं रिफिलनं बरं रिफिल होती रिफिलनं पेट्रोलची पाईप साफ केली तेव्हा ती धार यायला लागली सगळे खोलले त्या मकरंद दादानंतर 2 मिनटाचे सगळे गापागप खोलून पण नाद नाही करायचं. एक नंबर आहे अरे केवढी लाईट आहे एक नंबर दिसते. हे सुरवे सर त्यांचं नाव आपल्या एवढा परिचय नाही पण शौकीन माणूस नादच नाही करायचं आपण लय गोष्टी बघायला मिळाल्या बरं का. समोर अजिंक्यदाराची लाईट कसले क्वालिटीचं तर आम्ही पोचले साताऱ्यात शाहूपुरी अक्षयला सोडणार शाहूपुरी चौकात ना आम्ही जानकरला सोडणार आणि कलटी घरी. लय मजा आली बरं का लय खतरनाक राईड झाली आणि बऱ्याच गोष्टी कळल्या बरं का मला. गाडीमध्ये 10 मिनिटात शेवटचे ट्युटोरियल लय खतरनाक झाले. गाडी का बंद पडते 5 मिनिटात त्यांनी खोलायला सुरुवात केली लगेच कन्क्लुजन पेट्रोल खाली आहे ना कचरा अडकलाय का काय नाद लावा खरंच लय माणसं एक्सपिरियन्स मग काय बीट्स काय म्हणतात त्याला. चलो फायनली संपलेली आहे आपली 1-2 दिवसाची जावा इंटरनॅशनल डेची. मजा आली पण बरं का. मला चुकून असं ग्रुपमध्ये राईड करायचा फायदा काय माहिती आहे का बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे बाईकच्या रिलेटेड म्हणा मशीनच्या रिलेटेड लय भारी मजा आली. आता सगळ्यांना सोडले आणि फायनली मी आता पोचलो कोडोलीमध्ये. आता कोडोलीत पोचलो किती वाजले 9-10-15 मिनटात पोचेन पण राहू तर नको झालं उद्या ऑफिसचं काम म्हणलं आता मला कंटाळा आला. देखते भी 9% बॅटरी बच्चा आहे कोडोलीतनं काहीतरी घ्यायचं मला. यशस्वीरित्या आपण घरी पोचलेलो आहोत आणि चिंचनेरवंदनच्या चौकातून लेफ्ट घेऊन कमानीतून आत जाऊन आपण चाललेलो आहोत. मला नाही जॉईंट लयच आवडला क्वालिटी जॉईंट. चलो मी आता आम्ही एक काम करतो तिथनं असे टॉर्च घेतो. ओके आणि फायनली 219 किलोमीटर म्हणजे 25 किलोमीटर आधीचे होते तर 180-175 किलोमीटरला आपली ही ब्लॉग आता मी ते संपवतो. आपला इंटरनॅशनल जावा डे संपलेला आहे आणि थँक्यू सगळ्यांनी खूप लोकांनी सपोर्ट केला राईड करण्यासाठी. आमचे मित्र केदार जानकर अक्षय जाधव सन्नी कदम यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट घेऊन मला नेलं त्यासाठी थँक्यू सो मच. बाकी सगळ्यांचेच आभार. आता जिथे ज्ञात बरेच लोकांची ओळख झाली सगळ्यांचे आभार. चलो बाय बाय गुड नाईट. ब्लॉग संपवत होता.